आतापर्यंत आपण बघितले की वेगवेगळे नेटवर्कचे प्रकार कुठले आहेत. तर आता आपण बघणार आहोत की इंटरनेटचे कनेक्शन्स काय आहेत. तर आता कनेक्शन्स जे आपण इंटरनेटला म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे फिजिकली कुठल्या वायर्स ह्या इंटरनेटला कनेक्ट होतात. तर त्याच्यामध्ये आहे ब्रॉडबँड केबल, ब्रॉडबँड डिजिटल सबस्क्रायबर लाईन DSL, ह्याचा शॉर्ट फॉर्म लिहून घ्या DSL, डिजिटल सबस्क्रायबर लाईन. हे तुमच्या MCQ मध्ये खूप कॉमन क्वेश्चन आहे की DSLचा लॉंग फॉर्म काय, डिजिटल सबस्क्रायबर लाईन. वायरलेस वॅन, मोबाईल सर्व्हिसेस, त्याच्यानंतर IP फोन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि डेटा सेंटर स्टोरेज. हे जे काही तुम्हाला मेन तुमचं काम करणारे की तुम्हाला फोन कनेक्टेड हवायत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हवे, डेटा सेंटर स्टोरेज हवंय. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं कोण प्रोव्हाइड करतं, तर सर्व्हिस प्रोव्हायडर SP. ह्याचा आपण शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म लिहून घ्या SP, सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ते ऍक्च्युली बिझनेस DSL, डिजिटल सबस्क्रायबर लाईन, लीज लाईन आणि मेट्रो इथरनेट वापरतात. हे अंडरलाईन करून ठेवा की हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते काय काय वापरणार आहेत. एक तर ते लीज लाईन्स वापरतील, जे की आपण कॉलेजमध्ये लीज लाईन घेतलेली आहे BSNL कडून, ती एक आहे, किंवा मेट्रो इथरनेट आहे, किंवा बिझनेस DSL आहे. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला किंवा ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला इंटरनेट हे प्रोव्हाइड करतात. आता तुमचं जे होम आणि स्मॉल ऑफिस इंटरनेट कनेक्शन आहे, तर हे तुमचं आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. हा तुमचा इंटरनेट आहे. आता इथे बघा रेड लाईन आहे, वॅननी कनेक्ट केला. पण तुमचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला DSL नी घरी देऊ शकतो, केबलनी देऊ शकतो, किंवा वायफायनी देऊ शकतो, किंवा सॅटेलाइटनी देऊ शकतो, किंवा डायल-अप टेलिफोननी पण तुम्हाला इंटरनेट कनेक्शन भेटू शकतं. ओके. आता केबल जी आहे, केबल ती हाय बँडविड्थ आहे, नेहमीच ऑन असते. इंटरनेट आहे ते केबल टेलिव्हिजन सर्व्हिस प्रोव्हायडर्स देऊ शकतात. DSL आहे तेही हाय बँडविड्थ आहे, ऑलवेज ऑन, म्हणजे सुरू राहतं ते. आणि तुमचं जे इंटरनेट आहे ते तुमच्या टेलिफोन लाईन वरती रन होतं. त्याच्यानंतर तुमचे सेल्युलर आहे ते सुद्धा सेलफोन नेटवर्कला कनेक्ट करायला आपण कनेक्ट होऊ शकतो इंटरनेटशी. त्यानंतर तिसरं आहे सॅटेलाइट, की जे रुरल एरिया आहेत किंवा सी आहे. आपण अर्थ बघितलं तर अर्थवरती 75% वॉटर आहे. मग असे काही नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल आहेत जिथे आपण ऍक्च्युअली फिजिकल अँटिना किंवा तिथे इतकं कमी पॉप्युलेशन आहे की तुम्ही इंटरनेटसाठी तेवढा हार्डवेअर नाही डिप्लॉय करू शकत. म्हणजे डिप्लॉय म्हणजे तेवढं हार्डवेअर तिथे यूज करणं तुम्हाला नाही वाटत, कारण की कॉस्ट खूप वाढून जाईल. तर त्यावेळेला आपल्याकडे सॅटेलाइट हा एक खूप महत्वाचा आहे, कारण की सॅटेलाइट तुम्हाला अशा भागांमध्ये सुद्धा तुम्हाला कम्युनिकेट करू शकता तुम्ही जिथे की तुम्हाला पाणी किंवा जास्त डोंगर असे काही म्हणजे टेरिस्ट्रिकल, म्हणजे तुम्हाला तिथे खूप जास्त प्रॉब्लेम येणार आहे की जिथे तुम्ही अँटिना लावू शकत नाही, किंवा खूप मोठा पहाड आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. तर त्यावेळेला तुम्हाला सॅटेलाइट फोन खूप महत्वाचा आहे. त्यानंतर डायल-अप हे इनएक्सपेन्सिव्ह आहे, पण बँडविड्थ खूप लो असते. आणि पूर्वी हे मोडेम यूज करून वापरायचे, आजही थोडेफार लोक यूज करतात पण एवढं नाही. आता जो तुमचा कॉर्पोरेट आहे म्हणजे तुमच्या ज्या MNCs आहेत त्याच्यासाठी काय काय हवंय, तर हायर बँडविड्थ, डेडिकेटेड कनेक्शन आणि मॅनेज सर्व्हिसेस. म्हणजे जास्त मला बँडविड्थ हवी आहे. त्यानंतर तुम्हाला कनेक्शन्स हवेत की मला ते कधी कनेक्शन फेल नाही झालं पाहिजे. डेडिकेटेड म्हणजे मला ते कनेक्शन 24/7 ऑन पाहिजे. आता बँडविड्थ म्हणजे काय, बँडविड्थ म्हणजे तुम्ही हायवेवरून चाललाय आणि तुमच्याकडे 6 लेन आहेत, तर तुमची बँडविड्थ खूप जास्त आहे. आणि जर का तुम्ही साध्या रस्त्याने चाललाय तर तुमच्याकडे 2च लेन आहेत, जे त्याची बँडविड्थ कमी आहे. आता हे जे तुमचे कव्हरिंग नेटवर्क आहेत, कव्हरिंग नेटवर्क हे कशावर चालतात, कारण की आता आपण बघितलं की तुमचं एंड डिव्हाइस आहे आणि तुमचं कम्प्युटर नेटवर्क आहे, त्याच्यानंतर तुमचा मेसेज जातोय आणि हे तुमचं मीडियम आहे. तर हे सगळं रन होतं तुमच्या जे केबल आहेत, टेलिफोन, व्हिडिओ आणि डेटा. तर हे प्रत्येक जण काय करतं की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज यूज करतं, कारण की मी ऑडिओ सेंड करते, मी व्हिडिओ सेंड करते, किंवा मी डेटा सेंड करते. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. तर ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ते कशावर चालतं, तर हे जे नेटवर्क आहे हे चालतं प्रोटोकॉलवर. आणि हे प्रोटोकॉल म्हणजेच काय, सेट ऑफ रूल्स अँड स्टँडर्ड्स टू गव्हर्न अ नेटवर्क. म्हणजे तुम्ही जर का कॉलेजला चाललाय तर तुम्हाला माहितीये की तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुमच्या सोबतच्या माणसाशी कसं वागलं पाहिजे, पाणी पिताना तुम्ही कसं पिलं पाहिजे. तर हे सगळं आपल्याला लहानपणापासून का शिकवतात, कारण की तुम्ही स्कूलमध्ये जाता, त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये येता. तर हे सेट ऑफ रूल्स तुम्हाला सोसायटीमध्ये सर्व्हायव्हलसाठी आहेत. नाहीतर काय होईल, आपली सोसायटी डिस्टर्ब होऊन जाईल, आपलं नेटवर्क डिस्टर्ब होऊन जाईल. तर त्याच पद्धतीने जर का आपण इंटरनेटवर
आपलं ऑडिओ टाकतोय, व्हिडिओ टाकतोय किंवा डॉक्युमेंट टाकतोय, तर त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे सेट ऑफ रूल्स अँड स्टँडर्ड्स. म्हणजेच एक तुमच्याकडे रूल्स आहेत आणि स्टँडर्ड्स आहेत जे की तुमचं नेटवर्क व्यवस्थित चालवण्यासाठी कंट्रोल करतील किंवा गव्हर्न करतील. आता हे जे नेटवर्क आहे, ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या काय करतात, तर त्या काय करतात, तुमचा डेटा, व्हॉइस आणि व्हिडिओ ह्या डिलिव्हर करतात. ह्या डिलिव्हर करताना त्यांना लागतो प्रोटोकॉल, रूल, ॲग्रीमेंट, स्टँडर्ड. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.